श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं द्विगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्वधन कंठाटोपी माला दंडकमंडोदरा कट्टांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. जय जय श्री सागर विलासा माळा चक्रचारका विनाशा शेषशेना अनंत वेशाना मातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता घंता नमो तया महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगमलीला जयाची त्या मंगलाचे साक्षांग नमन करुणी मागे वरदान स्वामीचे हित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होव हे जिचा वर प्रसाद मिळता मोड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता आता ती ब्रह्मसुता नमिली जो अज्ञान दिव्य नाशक विद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश सकळ विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितरा तैशेष श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकमल दत्तात्रय नमिला धर्म संस्थापक नाकारणे युगायुगी अवतार गेले नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अतिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नावे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साक्षांग नमनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेसी ऐशी ऐकून स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करोणी आता नमो साधुरंद त्याशी ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मकी आनंदमय सदवतीत राहते व्यासमानवित महाज्ञानी भौत ग्रंथ रचले जाणी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साक्षांग कवी कुल मुकुटवंतास नमिली कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणी ज्ञातही डोलवितीमान तयांचे चरणी नमिले ईस चरणी जळले चित्र तुकाराम माहिती भक्त ग्रंथा मी तयानमित वन प्रसादा कारणे अहो स्वामी संत जानी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर बैसले परी हे अमृत जाणवणे आदर धरावाजी श्रवणे असे माझे असंस्कृत वाणी ते ऐकणे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वणिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदरीतून पाहे अमो मुक्ता फळे घेतली काय द्यावे अमान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गौडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गौडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामनाधर्म जे भजते होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचेपा मोदी याचे घरी बैसरी समर्थांची सारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा पाठला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक बारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी पंढरीचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडामध्ये एकेहारी दोहांची बैसवणी देवघरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे ते जोपर्यंताशी वाटले शोध. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी आश्रमुखे करुणी उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व मंगल समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंदूने हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर
इंद्रलोक ते समग्र 80,000 नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती पातळ गोदात तका प्रती जिहेची प्रख्याती पुराणांतरी म्हटलेली. केली गोदावरीचे स्नान तळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदोणी सकळ सोलापुरी पातळ तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंद होत नांदत ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढा प्रती राहिले स्वामी राज्याती परितास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबरा लीला वेगळी अतिवार्या कमरेवरी ठेवली तर दर्शन देती तयाशी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोता द्वितीय अध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्य शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविते काही वर्षे करुणिवसने मंगळवेळी सोडले मोहरावाची वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथील साखळ वृत्त अल्पमती केविवाळ सवे घेऊन स्वामीचे टोळ जाते अक्कलकोटाशी अर्धमार्गावरून टोळांची मागे परतणे भाग पडे टोळ गेली परतवणी स्वामी चालले उठवणी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक बिंदू होता तो करे त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहापती स्वामी ची जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर योगी अंगाधिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्तीस्तव काही स्वामी आले सदना ते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजगादीवरी दक्षाश्वनी कारभारी परमज्ञानी असतीचे प्रवापाचे गृहापती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली माता उपाशी काळा वृत्तांत की आपली या नगरात यती विख्यात पातले वातायशी कुणी राव बोला काय वाणी गावात येती येऊन फार दिवस झाले परी आम्हा शुद्ध पायी आजवरी झाले नाही आता जाऊन रवलाई भेटू तया येतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली काणे हे सत्य तरी येऊन आता सदेशी दर्शना राम मुखातून वाणी निघाली तवची यती मूर्ती पुढे ठेवली सकाळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची कोण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती धरली ते सकाळ सभा आनंदले समस्ते पावले वंदिले सोड विचारे पूजले स्वामी मूर्ती निरूपणाय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिशोध तृतीय अध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्य शुभम भवते इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषाते इति आता स्वामी चरित्र गाता एकदा पुनरावृत्ती चुकेल गता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येथे निरूपणाय दर्शन देती स्वेच्छेने होते तयापुरी चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत्व पूर्व नित्यसेवा घडे जाते चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरवणी कोणी संपत्ती काढणे कोणी मागते संतानी भावे म्हणून या लग्न येते दूर देशावनी शरीर भोगी कष्टले संसार तापे रक्त झाले मायामय पसाराते फसले ऐसे आले की किती एका भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्वी दूर चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू जे का नेंदक कुठेल त्या शास्त्रीय केवळ नासिका प्रती तत्काळ योग्य शासन करतात कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी आसोनी म्हणती जनाची ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे असे अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयाने नंदिले समर्थाने अंतरी
जाणले ते जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवले एका भक्ताची आगरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी ते या तिन्ही मूर्ती वैष्णवीला भक्ती पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार मध्ये करू आता दर्शनेश्वर जन असंख्यात पातळी येथे सनाधात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गर्जिती वाचे हेतू पूर्वावे म्हणीचे मनोनिया विनोईती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाचे कोणी नवसादी करती कोणी अनुया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरवा विसरोणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटिते मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवा करी संन्यासा पुढे नाना वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला अन्न काशी सूर्यजाता अस्तिकाशी तेजुनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्याशी अन्न वर्ज असे जे पातळी करू चालना चाचू झाली विटंबना दंडावया कुचित जन अवतारी अतिवर्य इतिश्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्दो अध्याय गौडा श्री स्वामी अर्पण असो शिरस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भूकान वैश्वानर अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात तपर्यंत स्वामीराज वास करीते भक्त बहुत झाले वार्ता पसरी चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोडं तेव्हा किती गणपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती आणू म्हणती तयांशी बडोदा माझे त्या अवसरी मला राज्याधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मानकरी त्याशी थोडं ते वैसविले असता समग्र बोले नुकवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी तेथे आणले स्वामींशी तरी आम्ही त्याची इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा दादासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रफा लागी परीशी आपली जरी इच्छा ऐशी स्वामी त्या आणावे वटपुरीशी तरी मी आणि तयांशी निश्चय मानशी असू द्या ऐशे कोणी उत्तर संतोषला तो नोकवर तैशी सबाई समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यांशी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया दादासाहेब निघाले सत्वराकर कोठी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती दया ते अक्कलकोटचे नृपती स्वामी चरणी त्यांची मुक्ती राजघराण्याची युवती त्याही करती स्वामी सेवा ऐशी पाहुणे दातांशी विचार पडला मानशी या नगरात स्वामींची पैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून एकटी थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजने दिलेली वंसारदाने याचकधाने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती देणे सेवेकरी संतुष्ट होती ऐशी करीती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले ताता मने खिन्न झाले विचार पडला तयाची मग लढविली एक युक्ती एकांती गाठून पाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते दवीने सर्वे वशा चोळापाची लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भवसा चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळ होऊन समर्थाने बडोद्या प्रती चढावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपल्या योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐशे कोणी वचन समर्थाने आशा कारण उत्तर थोडापा लागून काय दिले सत्वरम राव मल्हार पती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चढावे इथे श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकून भाविक भक्त पंचमाध्याय गोड हा हे रचू सुगंभवतो अध्याय 6 श्री गणेशाय नमः दररोज सुद्धा अक्षरे पंडित लिहिवित तैसेही स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थी वदविती
मागील अध्यायाच्या अंती तो पाविले स्वामी प्रति कृपा करुणी मधुवर्ती बडोद्याशी चलावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसोनी म्हणला गावाची म्हणी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय शुद्धीचे परी पहावा यत्न करवणे ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी राम एक साधना ते करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावे अशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकल जणांशी तोंड कैसे दाखवावे असे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती अजून न्यावे पाहून यथेशी असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेण्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले कडमगावचा मार्ग धरला अर्ध मार्गी मेणा आला नंतर साक्षी समर्थाला गोष्टविधीत झाली मेण्यातून उतरले मागोते अक्कलकोटे आले ऐसे भोवत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्याने मग अपयशा ते घेऊन बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परिमंदा नृपते प्रयत्न आरंभते पुढते सर्वताशी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव उपकार्याची धरून हाव आपण झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणे समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला यशवंत पाहुणे ठोळा काय तेव्हा बोलले अरे वेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी असे तेव्हा मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव घाला म्हणे पाहिले तोंडचे पाणी लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याची सोडून साहेबा विषप्रयोग केला परी आळ आला त्या कृत्यामध्ये यशवंतला गुन्हेगार देखले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविनी ख्याती झाली सर्वत्र येथेशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गौड हा इथे स्वामी चरित्र सारामृत षष्ठ अध्याय समाप्त शुभम भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय 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 निर्गुणा जय 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 सनातना जय 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 अगर्म लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालिनी पती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवसनिशी हृदयी करादित शास्त्रांचे वेतने देऊन ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणे लोका उपदेशती त्यांशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला पापोटी बहुत करुणी खटपटी भुवाशी शेवटी आणले आतंदीन उपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करते तेने अंतरे मुखती बहु सुखावे ख्याती वाढेल लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येथे श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावे पहावयाचे तिथे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी ब्रह्मपदाला कारण काय केल्याने होय निर्धार ऐसे 19 येथे राजा असले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे अशी विचित्र वृत्ती वा काय म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी हुरार पडले लोकांशी लागली व्यर्थ भक्तीशी आणि दोघ माजविले तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोले ते अश्वतरे तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले रोग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असेना ऐशी ब्रह्मचारी बोलून पातळी आपल्या स्वस्थानी विकल्प बातला म्हणे स्वामींची तुच्छ मानिती नित्य नियम सारोने ब्रह्मचारी करते शयन जवळी पाशी दोघीने तेही निर्देश निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटली या काहीनीशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविशाल त्यातून एक दंशापना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी उघडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जय पारशी
जागृती आली त्याची त्यांनी धरून भुवाची सावध केली त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न काही पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्तकामागील प्रश्नाची कदा स्वामी असले मग काय बोलते यतीश्वर ब्रह्मपद तदाकारक होण्याविषयी अंतरा तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून येते काशी काय म्हणून मिळाल्याशी जरी उत्साहही मानतोशी मग ब्रह्मपद जाणशी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे त्याची लागते कष्ट करणे फुकट हाता नयेची गुवापती पटली खुणा झालेले येतात का स्वामीचरण प्रेमाशून्य भरले नयन कंठ झाला सद्भरित त्या समयापासून भक्ती झाली स्वामीचरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अंतवेश अनंता राजे निजाम सरकारम त्यांचे पती दत्तदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची नाव त्याप्रती सकळ सुखे अनुकूल असते ती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधाना चोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रातंजन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखो भोग कैसा त्यास निदानाचे रात्रंदिवस चिंतनाने पोळणे केले कित्येक अनुष्ठाने त्याशी ब्राह्मण संतर्पणे व्यवसाय निदाने आरोग्य व्हावे म्हणून मिटले संसार सौख्याशी दासरी या भाव यात्रेशी कृष्णवर्णाला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोण लागी जावे शरण मजवरी कृपा करेल कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध तशी गंगापुरात तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी सेवा केली बहु असे लोटे 3 मासे एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यथी वचने भाव धरावा तेने जाय व्याधी जाय दुरी तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणं हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरी विचार नरनारी कामधंता घरी स्वामी चरित परस्परे प्रेम भावे सांगती किती जात स्थानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया संबंधचानी जाती अति त्वरेने इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गुणा श्री स्वामी चरणारविंद अर्पण इति श्री स्वामीचरित सारामृत अष्टमाध्याय श्री रस्तुम अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली खाती कामना दगणे चित्ते बहुत लोक दर्शना येतील अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशालिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते भावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर नशी येते पे किती वर्णावे मेहमान जेथे अवतरे परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ईशा नगरात शंकरराव प्रवेशता आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईची द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन मग म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईशी इतके कार्य जरी करशील तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रातून या स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंधे पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ देतून उठले यवन स्पर्शांत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत ते निजले छाती टाकून सेवेकरी शंकरावा श्रीमंती लीला करून ऐशी चुके तुमच्या मरणाची निश्चय मानशी धरावा शंकरावे त्या दिवशी खाना दिसला फकीरांची आणि ते एक नूर दर्ग्यांशी एक कपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निम्न वस्त्र 10 मिरे त्यात घालावी
ते घ्यावे व औषध देणे जाईल. ब्रह्मसंबंध 10 स्वामीराज वैद्य व्याधीपय आपणची प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही दिवस लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडले. मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाची आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दास. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञा किती गावाबाहेर आहे. मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी. कारभारी करता ती सर्वांना होते तेथेची. मठ बांधेला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. तिसरे स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त नमो अध्याय गोड हा. श्री स्वामी राधा अर्पण मस्तु शुभम भवतु. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो न जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुणे विचार आरंभले स्वामी चरित्र ते शेवटाशी निघणार स्वामी समर्थे अस्तिबे. आवरी नाम ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वदया प्रती सावकारी सदापी करती जने वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली दयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणावती कोठे आता भेटेल. पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरवणी आपल्या पुढे येती पाहुणी स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व गरदार. मायापाश दूतर विवक्षत तोडावा. सोलापूर माशी ऐसे सांगून सर्वताशी निघाले सद्गुरू शोधाशी. घरदार सोडिले मूळ बोळ ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे जेथे चिदंबर दीक्षित महापौर जन्मले. मुरगोडी मुन्ना दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारता ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करी ती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होणी वर देत तयांशी. तुझी भक्ती पाहुणे संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोनी अमराशी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी. तेही चित्ती तोषली नवमास भरता. पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामा देवीला द्या लागून शुक्ल पक्ष दशकमान वाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर दया अवसरी पूजे लागे आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागलं हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला पार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगुदता अवतरले. असं पुढे प्रौढपाणी यज्ञ केला दीक्षिताने सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी चूक गेले सर्वने दीक्षिताचे समजले. जले भरले होते घट तयाशी लाविता अमृत हस्त. ते कृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामध्ये पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजची दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दासांची लागेना. तयाशी ते हे ऐकून मोरगोडे आले धावून. म्हणती दीक्षितांची सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत करणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जय. ऐसे सांगता दीक्षिता प्रतिता वे काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी देवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावती राहिले परतंत जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी आम्ही त्याते जाणितो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वनिले अल्पभक्त. मोरगोडी मानपायित पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकविला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्ती आणि कारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसर प्रेमळ भक्त दशमाध्याय गोड हा.
श्री स्वामी राजा अर्पण असो शुभम होते श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी म्हणलेले बाळप्पा मोगोडे आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदी तेथे घडला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीदत्त वास्तव संपत करीत आधी परिमोडभूमीचे मित्र बाळापाशी सांगत गाणगापुरी विख्यात महासहित भीमादेवी तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगितले तसे करावे मानवाला तयाचे विचार निघाले तेथे सत्वरा जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळापा तेथे पाहताने स्थान पाहुणे आनंदले तीन सरस्वती पावले प्रेमळ वंदिली प्रातकाळी उठवणे संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपावणी मागुती येथे गावात सेवेकऱ्या बरोबरी मागून या मधुकरी भजनोत्तर संगमावरी परतवणी येथे ते माध्याला स्नान करून पुन्हा बैसती जप ध्याने असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदना जप आणि नामस्मरण रात्र पडता परतवण रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्ती करता सोनी गृह सुतकांता शेतोष्णाचे परवान करता अंधवृत्ती वाहते शेतोष्णाचा होयता अर्धा कोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नयेचे अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्याने देखून ऐशी परी बाळापाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन येथे यावे आमच्या साधनी जे जे पडेल तुम्हाला कमी तेथे आम्ही गुरुजी बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधोकरी जाऊन या संगमावरी जवळी उदकी बुडवावी आणून या बाहेर वैसून त्याचे शेवरी मग खव्या भाकरी ऐसा नेमत आणविला वेश लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हीन आपले प्रार्थना भोग भोगवी दारुण पहावे सद्गुचरण ऐसे पुण्य नशाचे 1 मास होता निश्चिती स्वप्ने तीन प्रतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळापाची ती सुखावे 15 दिवस गेलावले निर्देश असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञाती अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे तेथे रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान करीते निघाले पूर्ण आणखी काही दिन प्रेम आपल्या चालवावा मग कोण एके दिवशी बाळापा आले संगमाशी वृक्षतळी ठेवून वस्त्राची गेले स्नान कराव्या परातले स्नान करून तत्वर आले त्यास्थानी वस्त्र उचलता खालून रुचिक एक निघाला त्याशी त्यांनी न मारले अंत्यकर्म आठवतीले ग्रामा माझी परत आले गेले विषकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकान मिळाले बरोबरी बाळाचा तसे अंतही उत्तम नेन मानेला अक्कलकोटी जावे असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले चरण जावे जाणून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापासून येऊन नगरी रम्य देखिले तेथे सरस्वती यती रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया शेतीचे महिमान केवी वर्णमी अज्ञान प्रत्यक्ष देव ऐकून भुवन स्वामी कृपेने झाले दुसरे स्वामीच्या सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रुती सदा परिसर एकादशाध्याय गौड हा असेल श्रीशोभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः हरावया जगुरुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजनतांना अक्कलकोटी श्रीदत्त यथोरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंत्य बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृश्य आनंदी कोटी न जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आधी बहुत गर्दी झाले श्री जवळी दर्शनीचा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सजित पातले अजान बाहू श्वासवदना असे स्वामी मोती पाहुणे बाळाप्पाने धावून दृढ चरण घरी येऊन या मानावरती श्रीचरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी चौथी गात असे श्री मत त्यावेळी पडले होते होत उठून या काय केले जाईल विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून या बाळापावरचे प्रेम अशा प्रकारे नाविले त्या सवे जागीदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार आहे म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीजी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयाशी बाळापा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ सतीनुप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश होण्याचा न होय मार्गावर परतले सत्वर बिराडावे आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारेले भोजन नित्य प्रातकाळी उठवून सत्कर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपालागी वैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी
जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरे जी मिळे भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळापा आधी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळे एके दिवशी तयाची बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेचे करीत जावे आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्यतः माजरी सर्व अधिकार त्याच्याकरी व्यवस्थित होता पे या कारणे आपसात भांडणे होती सदैव स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजून ओढून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाचे प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढभाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळाप्पाची शरीराचं व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची फुली वेंबीतून पडली ती पाहता उकळून विषतात निघाले पूर्वी कोण्या कुठग्ने बापाशी यावे मरण विषदिने कांगण्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी दयाने महादेवाची पूजा करून मग यावे कर्तवणे स्वामी सेवे काढणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बापाशी शंकरभजनी वर्जावे तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करतील परी बापाची जेथे विश्वास काही पटेना बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञान हे नसेल सत्यपूर्ण विनय केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य यापरी चित्ताली येत प्रश्न पाहत बाळपण एक चिठी तयार न उचलून पाहता वाचून न करावेचे पूजन तिये माझे लिहिलेसे तेव्हा भ्रांती भेटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भजने श्रीपाद भक्ती एके दिवशी काय बोलते बाळापाशी दारापुत्र सोडून दिवशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे चिन्ह झाला स्वामी माझा आज्ञा द्या मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भक्ती एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाची जावयाची इच्छे बाळाप्पा विषय ऐकून या समर्थ हर्षमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समाधान ती आज्ञेशी तरी टाकून चित्तांशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच देणे दोन चित्ता लिहून उभे टाकल्या चित्ते आपल्या करी बटजी उचली सत्वरी तेथे राहून टाकली करी असे लिहिले से स्वामी जनी भक्ती बाळापाची धरणी होती कैसा दूर दयाप्रती करतील यती दयाळ इतिशे स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसृत द्वादश अध्याय घोडा श्री राजा जोगिरा श्री स्वामी समर्थ महाराजांतमस्तू अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षाचा शशिकर वाढी त्याचं उत्तर तैसे स्वामीचरित्र अध्याय वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भक्त प्रती कपट युक्तीने फसू पाहती परिधाने व्यर्थची स्वयंपाकात पर्यायसी लज्जा वाटते तयाशी तयात की समयाशी काय बोलती अमर्थ निर्लज्जाशी सन्निध होऊन अशी दान निरंकुर ऐसे बोलता सद्गुरू बाळापाणी समजला सेवकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवकरांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींची बाळापाते उठविले तेपासून बाळापाशी त्रास देत अहर्निशी कारण सांगता समर्थाचे बाई ते शब्द ताडीते उत्तरकोटीचे समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो जोआप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक पर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याशी द्रव्य असा बहुश असे सांगत लागले दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थाने अर्पले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा आणायची या मनात विचार येत त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे तो आपाजवळी ऐसे एकता त्या काही जमादार पाठविला गंगूला जमादार तो आपाजवळी येई सत्वरा म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागते तो आपा बोले तयाशी हार नाही अम्मापाशी बाळा पाठवतो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगूला जमादार बाळापाजवळी येऊन सत्वर हार मागून लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळापाशी त्यावेळी सत्ता असे सर्वस्व ऐसे कोणी बोलणे जमादार कसे चोळापाने जबाब दिला चोळापाने बाळाप्पा रीती तरी घेई दे ऐसे भाषण ऐकून जमादार करतो निरुपा म्हणजे येऊन वर्तमान सर्व सांगे
चोळापाची ऐकून युवती राग आला आणि प्रति सुंदरबाईने ते गोष्टी त्यावेळी तिथं सांगितला कारभार चोळापाची कधी जो होता आजवरी तो काढून त्यास तुरी करा वेदाणी म्हणतसे असो एके अवसरी काय झाली नवळपणी वैशिक समाजाची स्वारी भक्त मंदिर वेष्टीत एक वर्ष त्यावेळी पडले होते श्री जवळ तयाची करुणी जोळी समाधीकडे घेतली अलग शब्द उच्चारलेला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले जोळी भेटी समाते काय असे होणे ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी कोणी 2 रुपये टाकते आणूनही न लागता एक क्षण 100 गणती झाली झोळीत चहापाते देऊन समर्थ बोले काय वचन चहापातूचे कुठले ऋण सच्चा आता असावे पाहुणे आदव्याशी आनंद झाला त्याशी परिणाम आले मानसी श्रीचरण अंतरणे चहापाची दोडकीने पायशी बरे वाटले ऐसे काय दिवस गेले बाळापासेवा करिता तीन कोणी की अवसरी सुंदरबाई बाळापावरी रागवणे दुष्टोत्तर कारणकरी पावसाळे ते कोणी बाळापाशी दुःख झाले माणसे तोडी स्वामी चरणाची संधी जावे येतोनी आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येतोनी याकरता दुसरी समर्थाजवळ पाहतले तेव्हा एका सेवकाच्या बोलले काय समर्थ बाळापा दर्शन घेतो त्याशी आसन दाखवावे तर त्या स्थानी आसन दाखविले सेवकांनी तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे असं विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनाचा हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी गर्व करते कोणाशी मागेनाशी झाली चंद्राबाईशी करावे दोरा समर्थ झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या गावीती परिराणीची प्रीती वायूवरी म्हणून होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना करत त्या अवसरी माधव राव बर्वे कारभारी तयाशी हुकुम झाला सत्वरी बाईचे दूर करावे परिराणी भिवली तैसे न केले तयानी समर्थ दर्शनाचे एकेदिनी कारभारी पाचे तयाशी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तरा बर्वे म्हणी समजले मग त्याने त्या दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनियमांनी व्यवस्था केली असे लोक आहे मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळापाशी म्हणती देव तुम्हाशी पगार सरकारातून बाळापा बोले तयाशी द्रव्य असा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभांची स्वामीसेवा करू की बाळापाचा होता पूर्ण एका भक्तात सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशेब तपाचा घेतला बाळापणी चाकरी एक सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सत्व चरणी आसक्ती तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थाची उगीच करतील आम्ही भक्ती त्यावेळी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारी ती त्यावेळी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय देव स्वामीराया आपण तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इथे स्वामी चरित सारामृत नाना प्राकृतता समंत सदा भक्त परिसुत त्रयोदशाध्याय गोडा इथे स्वामी चरित सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पण शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जय करुणा विना जय 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 घनश्याम जय 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 परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रातपाय उठवणे आदी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुभमन करुणी प्रार्थना करणे अर्पणी मग बैसावे अंतरणी भक्ती धरवणे स्वामी चरणी पूजन करावे युक्त एकांग करुणी मन घालावे शुद्ध उदक स्नान दुर्गांना चंदन लावून सुवासिक पोषणे अर्पावे धूपदीप नैवेद्य फळ तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या सोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून देवपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय 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 वर्णा परात्परा कैवसम्य ब्रह्मानंद यतिवरा जय जय पुराण पुरुषा लोकार सर्वेशा अनंत ब्रह्मादिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासी सर्व साक्षी करणालया भक्तजंगा अंतरपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसंत पूर्ण चंद्रसूर्य तुझपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलाशी करता आणि कविता तुझ हवी आणि मोठा दाता आणि देवता तुझी समता निश्चय जंगमानी स्थिर तुझे व्यापले समग्र तुझ रागी आधी मध्याग्रह कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही चक्क चाचले शास्त्रात नावरे विष्णू शंकर एकसारे खंडित झाले सर्वही मी केवळ अल्पमती केवळ
करू केवी आपली स्तुती सहसही मुख निश्चिती शेणला खाती वनिता आज बोलू ठेवला जनी माझा रक्षावे म्हणजे समता कृपा कटाक्षे तिला आता दासाकडे पाहावे आता एकटी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्रे आम्ही ना आश्रय देईचे सदैव पाप तापान दैन्य सर्वजावनेशन इह लोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुसरा भवसागर याचे वाव या पैल तीर तन्नांजनी साचारा प्राप्त हो मधला ते आशा मनीषा कृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बोधी नाना नबाद तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मला सुख साधन अज्ञान ते तिमिर निर्सुन ज्ञानांतर दे प्रगट फेम शांती मनी सदा वसो तमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी व दुःख हे देश तुझ्या वर्ण चित्त वसतो त्या विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवा सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी नामी अंगी न यावे असत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण येणारे मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशिंदा नामामृत प्रपंच आणि परमार्थ त्याने सुगम लागे अशी प्रार्थना करीत आनंद होय समर्था संतोष होणी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा सदाक्षे मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वात पाविजे प्रसंगी माणूस पूजा करता ते इथे होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकळ दोष जातील कैशी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती करी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ प्रेम आम्ही हो स्वामी भक्त मिळू नये लोकात दयाची भक्तीचा रंग व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची दिसे स्वामी चरित्र सारामृत ज्ञान प्राप्तता संबंध सदा ऐकू भावी भक्त चतुर्दश अध्याय गोड हा शिरस्व सुगंधवतून अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येते आता पाप ताप दैन्य वाढता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती जावी ती सूर्यभवन जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच देही मंगलवेळी ग्रामात राहत असता से समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाची शीतोष्णाची भीती नसे ज्याची याचे ते सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थम परमेश्वर रूप येते ऐशी ज्याच्या वाटे चित्ते ते करता स्वामी भक्ती जन हासती दया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसपाचे घात दारिद्र्य फिरला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझे जात तो देखील श्री समर्थ या दिगंबर यतिराज कंठक्षय या करुणी देवर केले शयन ऐशे नवल देखून रटांगण घालीत असे अष्टभाव दाटोनी माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी जनाचा स्पर्श होता ज्ञान झालं तो तत्वता कळ जाऊन या सविता झाला नव्हत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतश्री यती परत हस्त ठेविती तात्काळ मस्तकी दयाची बसपाच चरणी मंजले ते पासून राहुला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंद मग बसपाची कांता 1980 वार्ता करीत शाकांता म्हणे गड उडाले बसपाई गृहाशी दुस्तोतरण बोले त्याशी म्हणे सोडीने संसाराचे वेळ काय लागले परी बसपाची चित्त स्वामी चरणी आसक्त जना प्रमाद नवीत नसे ताळ कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जळले से चरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसपा मागे झालो तर परवेश्वरे घोर अरण्यात घोर शाप दे ओरडती परी बसपाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी दरली वृत्ती देहभार नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य बाण भूभाग व्यापिला सकन तेज अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसपा हाणावरी आला अपार देखील सर्प समोर चौकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी ऐशी परिभयभीत झाला अंतरी तो त्याशी मदतकारे समर्थ काय बोलले भिवू नको या श्रमेही जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदयले ऐसे बोलता समर्थ बसप्पा वय सोडीन त्वरित करी घेऊन अंग बसत टाकी एका सर्पावरी गुंडाळवणे सर्पात्वरित सत्व रचून घेत तर सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले मग सत्वर ग्रामामध्ये आले बसपा सहित बसले समर्थ एका देवी तेथे आपले अंग वस्त्र बसपा सोडीनी पाहत त्यात सुवर्ण दिसत सर्वगुप्त झाला ऐशल्यावर देखून चकित झाला अंतकरणी माता देवी स्वामी चरणी
प्रेमाश्रू नयनी वाहती त्याची ओळ अधिक यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुता गोषिले असो तो बसता भक्त संसार सुख उपभोगी तर आतून श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी श्री स्वामी चरित्र सारांग ज्ञाना प्राकृत कथाचा मंत्र समर्थ सदा भाविक परिसर पंचम अध्याय गुणाचे स्वामी चरण अरविंद अर्पण ते स्वामी चरण अर्पण असते शिरस्व शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजनता यतिरूपे श्री दत्त भुवारी प्रकट होता अक्कलकोटी वास केला जीव झाले त्यांचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी सुत एक तर त्यांचे चरित्र महादोष जातीला प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इथे आगाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठी दयांची एक होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी दयांचे माता बंधू राहते मुंबईत दयांचे मित्र ब्राह्मण होता नाव पंडित ते करता व्यापार त्यात तोटा आला त्यांशी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरून म्हणे मनस केला स्वामी ते जरी 8 दिवसाचा मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनाद्वारे अक्कलकोटी येईना हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्याचा आपला नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्याने काढलेले एक युक्ती बोलावे पंचाप्रती सर्व वर्तमान सांगती म्हणजे काय करावे हे नुकसान भरावे असे द्यावे नाही आम्हापाशी फेऱ्या होता अभ्युची बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला एक जर काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असणार मी माझ्या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा म्हणून मी मानका लिहून देतो पेढीवरील अफूचा भाव वाढला व्यापारातून बाजारला हे सांगाव्या पंडिताला मारवाडीला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सापत्काली वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालं आणि गजानन हरिभाऊ पंडित ते वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्या शिवराम मारुती ऐशी गजानन हरिभाऊ पंडित ते वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्या शिवराम मारुती ऐशी नामे देतील ते वर्गाचे अनेक मंत्र लिहिलेले पंडितांना म्हटले गजानन शिवराम घेतले मारुती हरिभाऊस म्हटले दिवे केले एकरूप मग समज द्यावे ते वर्गाजवळ बोलवणे दिवाशे ते श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा नंतर हरिभाऊ ते दिला असे समजते तेव्हा त्यांच्या आनंदाचे पारावार नसेशी दुसरा मंत्र गजाननाचा यावेळी श्रीनी दिसला तेव्हा त्यांच्या आनंदाला मनाला आनंद झाला पावसाळा श्लोक आकाशात कधी जातो याचा व्यक्ती सागरांत देव सर्व देव नमस्कार केशवप्रती गच्छती संतोषी त्यांचे मन मगपणी जवळ घेऊन एक मंत्र उपदेशाने केले पावन तया ते श्लोक इदमय शिव इदमय शिव इदमय शिव इदमय शिवम 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला बोले त्याच्या पादुका बनवून येथे आणा सत्वाला काही दिवस गेला वरती वर्ग एके अवसारी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जाऊया आज्ञा मिळतात त्यांचे आनंद आले मुंबईशी हरिभावाच्या मानशी जास्त राहण्या स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा काही वागी भक्त सकाळ दिला नाही कोणाचे हरिभाव एके दिवशी समर्थाचा निश्चय येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकपणे ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांच्या ठेवला म्हणती तू माझा सूत घराची आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडून मग छाती कपणी झोळी समर्थ त्याशी देती घेऊन त्यावेळी परिधान करी सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी दे देती हरिभावाचे करी म्हणे ती जाऊन सागर देही तुला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटूया आपला संसार लोभ मोह अनुमात्र चितित्वान धरावा आज्ञा ऐकून यायची आनंद झाला मानशी सत्वर आणि मुंबईची साधुमेष घेऊन असं हरिभावाने काय केले ब्राह्मणाशी बोलवे संकल्प करून ठेवणे तुळशीपत्र करावे हरिभाऊ घर लुटवितात आनंदाने त्यांची कामता ती करी बहुत आकांता घे दूर बनवणे विनवे ते जोडणी कर अद्यापि हस्तकरांतर आपला हा विचार सोडून द्या प्रांतीय ऐशी उत्तर ऐकवणे स्वामी कमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे दियेचे चांगावे अंकार ते लुटवे समग्र ते दिले सुंदर मस्त परिधान करावे आत्मलिंग समोर ते स्वामी सुद्धा ते दिले होते त्या बाजूका स्वहस्ते मठामध्ये स्थापिलं कामठी पुढ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहे हरिभाव होऊन गोसावी मठामध्ये राहिले तिथे सारामृत ज्ञानाचा कथा समंत
सदा भाविक भक्त परिशोध षष्ठ अध्याय गौड हा शिरशुभम भवतु. अध्याय 17वा श्री गणेशांना मागील अध्याय एक कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात येथे येऊन स्वामी पवन मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे जन त्यांची चरिताचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुद्धा जयंती स्वामी सुताची जननी पाखोबाई नामे करुणी तिने वृत्त ऐकोनी दुःख केले निवार निज मातेचा पाहुणे दुःखित झाले अंतर्मनाने देह लागी सावधाने धैर्य सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी होत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थशी सांगणे याची पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्ष आणून त्या समयी मुख्यात थोड यशवंतराव भोसेकर ज्याशी देव मामलेदार सर्व लोक बोलतील ऐसा विचार करून पोटी दर्शनाला उठावटी सांगितलं स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देतील उत्तर ज्याशी पिसाच लागले थोडं माझे निरसन व्हायची अशी उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी चिताची त्यांनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी स्वतः मुंबईमध्ये वास्तविक आहेत हिंदू भाषी स्वामी भक्त त्याच्या उद्देश झाले मोठे होता कामठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत एक जागा एका भक्तीने तारण आम्ही त्यांची खाता तेही त्रास देत स्वामी स्वतः परिचयांच्या चित्तात दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शक्य 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केल्याचे कोणे योग्य समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे त्याने केले वर्तमान पाहुणे स्वामी स्वतःप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरणवंदिती समन करती तयांचे स्वामी होते तयाशी रावेले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगवे भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामीची प्रतिज्ञा करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले प्रतिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांनी त्याची आज्ञा केली नगारावाजा म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थाशी पाहून स्वभक्तांशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे छेडिले ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय नामे भक्त गोटा खेळत त्या सगळे स्वामी सोत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला म्हणा माझी जरुरी कामना कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्या प्रती मनातील पूर्ण सांगती ऐकवणी जन चकित होती वर्णिती खाली सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिली होती आनंदे स्वामी दर्शन घेतल्यावेळी तोरण सेवी उदकान्न ऐंशी दिवस झाले तिनं निराळा राहिला मनवाड्यासमोर जाऊन आनंद प्रेमाने भजने जे करून असे भरले पूर्ण ऐकले आतुर राणीने सेवकाशी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूचे मंदिरी प्रार्थना आणावे पाहून या समर्थाशी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेची मिठी चरणी घातली ती सुताचे पाहून आनंदले समर्थ म्हणे करत फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस समर्था पुढे करीती भजन पायी खडवा घालून प्रेमानंदी नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून एकांत समय साधवणी समर्थ सांगते त्या गाणी आम्ही जातो निसुद्धा आम्ही वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साई त्याशी स्वामी म्हणे कशी जीवन वारंवार विनवी स्वामीशी ऐशी न करावे काही मी अजान लेकरे तू माझी आई स्वामी जळती उद्याशी म्हणती आम्ही तर हृदयी वास करू निश्चयी चिंता न काय करावी असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मालून मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला प्रथम नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्याबद्दल तर शेण झाला स्वामी सुद्धा दुःख करी दिवस तासा चैन नसे शंभरी तोचे रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताचे जे राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून वेळमीत समर्थाते मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणते सुद्धा ते सत्वरी मत्संग आणावे परिसुद्धा त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी राहत मी सहज असे मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे
त्वरित कोणीतरी जावं आणि तथापि स्वामी स्वतः पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही सीधा होत चालायला. शेवटी बोलले समर्थ, आता तर जरी नाही सध्या तरी खूप भरून यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीच होता. परितनाला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला. विशेष श्रावशुद्ध प्रतिपदेशन केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी आधी समर्थवरती विचित्र करणे बैसले स्नान करणे परिगणना लावे ते ओढणारे नवदती रविवारी अंगाच्या कोणासंगी न बोलती रुदन करते क्षणोक्षणी इतका माझी सत्वर मुंबईहून आली तर शोध झाला समाचार स्वामी सुद्धा कधी झाला मग काकोबाई सत्वर जवे केले मुंबापुरम तेथे समजला समाचार परत पावला आत्मजय निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीत आकांता तो दुःखाचा समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी रवजाई परतून आला पायी बोलल्या काय समजता ते सुद्धा आपला मुक्त असून अकाली बावला का मरण मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होई कसे समर्थ बोलले दियेसी बोलून गेले आमच्या आज्ञेची सगळी सापडली काळाशी ओढून निभायाची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमारवतारा बहुदर्दी दुस्तरा ख्याती झाली सर्वदय घेती अमर राहिली इतिशे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तमोध्याय गोढा हे भवचरणा अर्पण शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या वादीवरी कोण नेमा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी भक्ताचे समर्थाते तेव्हा बोलवले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकी मजला त्यात कोण योग्य कोणी दिसेना देवा येईल आमच्या मानसी तो असा मी मोर पाखरांची अधिकार नेमक आधीची चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळी दोघी काळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणे ती समर्थ काकूबाई लागून लपून ठेवले विटेची ती दिली पाहिजे आम्हाशी याचा अर्थ कोणापाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा ज्ञाता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळे त्या तो केवळ अज्ञान दादा त्याच्या विना त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा देव याची आरोग्य होईल बाळाची चिंता माझी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादाशी आली आरोग्याचा समर्थांची कृपा होता रोगपटे राहिला केजगाव मोगला इथे देते नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्यभोज खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकबाईशी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादाशी जमा मी आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तसा शरीर असमाधान त्याची काळजी घे कोण सत्य सांगा मजावी समर्थ उताई कोणी म्हणते डावे पाठवणे बाळ हाय जरी अज्ञ तरी सांभाळून त्याशी समर्थ कोणाची बाईशी बोलले त्या तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे म्हणे त्याच्या आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादाशी पाठविले पाहिजे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतून पुढे सेवकाला हवा ती त्याशी मुंबईस पाठविली ब्रह्मचार्याची आज्ञा करीती याची स्थापना गादीवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामीसुताची यास द्यावी कापणी जोडी निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिवसनिशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वदा न रुचे चिंता त्याची या परी ब्रह्मचार्याने पाहिले कटकट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थेशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांची मस्तक ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणतील त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात की तैसे ते श्रींच्या बाजूला श्री करता उपरेती झाली त्याच्या चिता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेली लयाते गण्यगुरूंचे मेहमान पादुका स्पर्श करून झाली रक्ता ब्रह्मज्ञान काय धनता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दशकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची असे ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले दियेशी जे बरे वाटेल आम्हाशी तेच करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकलं आपण मारून इतकेचे पुरे झाले ऐकून अशा वचनाला समर्थाशी क्रोध आला राणा म्हणती बाईना खोडा म्हणजे सत्वर काकूबाईने आकांत करून या मानेला नाना अपशब्द बोलत हळकिटीत श्वासते परी समजते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी म्हणलेले गोसावी कपडी जोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवते
भिक्षेशी ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थाचे आसू आले. अधिकाची कौतुक मानले. दादाशी जवळ बोलावले. काय सांगितले त्याशी. अनसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐशेबाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोक अपवादा कारण ऐकवणे मातेची वृत्ती दादा गीत प्रति बोलती ही कर सुखे सुखे तुच्छ गमती माते असूनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होणे स्वामी भजनी लागले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुतांच्या घाली घाली वैसण सास चालविली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिशुद्ध अष्टादशाध्याय गोड हा ठेरसो शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशांना एकाग्रचित्ते करता श्रवणाचे येणे होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंचश्लोक उद्देश्य बोलणे असो. हे आता वळण पुढे स्वामीचरिता अत्याधुनिक श्रवण करता श्रवार्थ पावे जे निश्चय प्रसिद्ध आनंद दिसते. नामी निश्चय सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णाकथा की सत्य पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी गौतम महासाधू जगलेले करावे हठयोग साधन अशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरुग्राम जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान त्रयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा तरुणी कोटी आणि निश्चय सरस्वती महिमा सेंचा ऐकोणी सन्मुख पाहुणी त्याला अज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रावणी कळला त्यांच्या श्लोक ऐकता त्याची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंभे प्राणवायू आश्चर्य करते सकळ जन असो झाली या काही वेळा समाधी उतरवून तत्काळ विश्व सरस्वती धावले. स्वामी बजा ओझांबरी मस्तक ठेवले गडकरी सद्गती झाले अंतरी अशपोटी न सामावे. उठवणीय करते स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असू ते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा फळली चिंता सगळ्या दूर झाली कार्यभाग साधला असो निश्चय सरस्वती आनंद स्त्री परतुनी येते तेथेची वास्तव करते सिद्धी प्रसन्न दयाराम. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातळे घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडणी जाणे बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी निश्चय सरस्वतीशी समर्थ बोलणे त्या समयाशी रोखीधन्यता पावलाची वार यशता पाळवणे ती द्यावे सोडवणी चरित्र श्रेष्ठत्व पावशी जणी मग सहजची स्वरभवनी अंतिदाशी सुखाने. ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटिले सकळामणी निश्चय सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील पर्यंतरी चुकून येती तत्काळ जाणणे पाहू लागले अधोवचन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य भाऊ केले यशवंतराव भोसेकरला मी देव मानले दादा त्यांशी हे ज्ञान साक्षात समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडकेवर ब्राह्मण थोर ज्यांशी प्रसिद्ध सर्वत्र इंग्रज निवार होणी बंड केले जाणे समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधे सत्वता ऐसे वाचले त्यांच्या गीता दर्शनाचे पातळे कार्य चिंतवणी अंतरी खडग दिली त्यांच्याकडे म्हणे मधवर कृपा जरी तरी खडग हाती घेतलेला जाऊन वैसा दूर सेने जाणले अंतर त्याचे पाहुणी कर्म होड राजधव माणसे लवंगी उठली स्वारी तर सत्वर आणि बाहेरी करवडाचे धारावरी तलवारीने टाकोनी काय आपण योजले ते शेवटाला जाय म्हणजे ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग तरीपणे तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्तानाचा झेंडा उभारला बंधाचा तात्याची यश आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्यासाहेब भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजाश्रित सरदार मायापाश तोडवणी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निश्चितीने करता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसे यमदूत दिसती दृष्टीची मृत्यूसमय पातला पाहुणे ऐकत परी श्री चरण धरले गडकरी उभा राहिला काळा धुरी नम्रपणे झाले दीन वदन होऊन जोड घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणीचे समर्थ कृतांकाशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी न्यावे
अथवा त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलणे तोची नवल वर्तनी तत्काळ मग ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोड वनिता ती बहिणापती निधली मुक्ती म्हणून चुकले तात्यांचे ऐसा मुला असंख्य वरून जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामत चैत्य सार मात येथे इथे श्री स्वामी चरित्र सारामत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिस्फुट प्रेमळ भक्त 19वा अध्याय गौड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाकरा जय जय जी यतिवरा भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वनिता समर्थाचे गुण नाना दोष होती द्वारा सांगता एकदा पावन भक्ता श्रोते दोघेही असं कोणी के दिवशी इच्छा धरुणी मानशी गृहस्थ एक दर्शनाची समर्थाच्या पात्रा करुणी असे स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्याचे वदती हर्षवर्धने करुणी फकीराते देवी खाना जेणे पुरती सर्व कामना पक्वाने करून नाना यथेच्छ भोजन देवी जय गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव वाचले ते फकीर सुप्त होऊन जाते उत्कृष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञाभीती गृहस्थाचे सत्वर शेषान्न करी गहन तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा मन यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उचित यातीमध्ये पावन कष्ट कळता सृजना गोष्ट हे अनामनी असा विचार तो समर्थाचा कळला सत्वर म्हणत्या किनार कल्पना चित्ती याची इतका माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख शस्त्र उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून ब्रह्मिष्ठपणे रात्रंदिना मिळाव्या साधन त्याजवळ नशे करी त्याशी देखोनी समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घे करीत तो निशंक मनात पातावरी बैसला त्याशी बोले समर्थ तू मुंबापुरी जायची त्वरित सफळ होतील मनोरथ दवे प्राप्ती होईल स्वामी वचनी बावधरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रवास एके दिवशी गृहस्थ निघाला पिलाशी येऊन एका घरापाशी शस्त्र उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृश्यशी तिने गुणाविले त्याला अष्टावरी बैसवीला 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वरम गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धवरी तत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रवाच स्वामींचे इथे स्वामीचरित्र सारामत नाना कथा संबंध सदा ऐको भावी भक्त 20वा अध्याय गौड शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 21 श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राजम. आता कळसा अध्याय 21 कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा होता आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थ आणि यतिराज शके 1800 पूर्ण समजते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी चक्राते वेदून ब्रह्मरंधा छेदुनी आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयातून मधुनी तेव्हा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोभकरी नानापरी तो वर्णिला न जाय अकळकुटीचे जन समस्त दुःखी करुणे आक्रमंत तो वृत्तांत वनिताग्रंथ वाढेल समुद्र साम असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग लाविला उतरिले जन्मुलाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामावाजारी जन्म माझा झाला असे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय संप्रत वाणी वाढवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर तेथे त्यांशी स्नेह झाला निकट आश्रयाचे ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावाचे पूजन करे ते दिवसा उगन चित्ते स्वामी चरित्र श्रवणाची ते मला सांगितले मी स्वामी गुणांनो गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्पम प्रथमाध्याय मंगलाचरण कार्य सिद्धता देवता समान आधार स्वामी चरित्र कोण हेची कथन केले श्री गुरु वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवारी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी 13व्या भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेजी जांभळी मावणीला तृतीय अध्याय निश्चय स्वामींचा करावा छळ आले 2 संन्यासी फळ त्याचे वृत्त साखर चौथ्यामध्ये वंदिले मल्हारराव राजा वडोद्याशी त्याने
ज्ञानया स्वामींची पाठविले कारभाराची पाचवाते कथा यशवंता सरदार त्याशी दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुराव ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती झाली कोणी प्रकारे ते सातव्यात वर्णिले शंकरनामे गृहस्थम होता ब्रह्मसंबंधीग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त आठव्यात एकता कचुनिया द्रव्यभूत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेचे चेतांबर दीक्षितांचे नृत्य बनलेले दशमाध्याय ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा ते 7वे अध्याय 13वा बाळापाचा इतिहास 12वा त्यामध्ये निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा ते सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुता 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त श्वास त्यात निश्चित वृत्त त्यांचे बनले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन चंद्रू तो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त बनले 19व्यात सारांश रूपे सत्यप्रेम एक गृहस्थ निवेदन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविरत्न निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार मध्ये त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीने दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याशी आयुरा अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंतिम मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो मानतो नसो सर्व विघ्नसार गवसो भक्त श्रेष्ठाला अगुणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धीत आणेला त्याशी लक्षावे दयाला कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्याचे कुसुमे वेचुनी सुंदर माळा करुणी आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवला बाळा सदोदी याचा प्रतिपादन करावा बाळा आपली येथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समांतर सदा परिस्वत भाविक भक्त 21 अध्याय गौड हा हे स्वामीचरणार्पण वस्तू शुभम होते इथे स्वामीचरित्र सारांग संपूर्णम